तुम्हाला अस्थमा दमा आहे, तुम्ही ओढायची गोळी किंवा इन्हेलर यूज करता, तरी तुमचा त्रास कमी होत नाही का? तुम्हाला वाटतोय का ते ओढायची गोळी किंवा पंप किंवा नेबुलायझर हे तुमच्या फुफ्फुसात व्यवस्थित जात नाही? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी डॉक्टर भरत अनिल तोष्णीवाल, चेस्ट फिजिशियन, फुफ्फुस रोग तज्ञ, दमा व ॲलर्जी स्पेशलिस्ट. दमा अस्थमासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ओढायची गोळी, पंप हे मुख्य औषध आहे. बऱ्याच पेशंटचा हा प्रॉब्लेम असतो की सर, ओढायची गोळी घेतली तरी काही खोकला कमी होत नाही किंवा पंप घेतला तरी काही कमी होत नाही. तर ह्याच्यात खूप महत्वाचे असतं ते जे इन्हेलर आहे किंवा ओढायची गोळी आहे ते घेण्याची टेक्निक. जी ओढायची गोळी आहे ती तुम्ही मशीनमध्ये व्यवस्थित टाकून ती क्रश करायला पाहिजे आणि एक अँगलमध्ये फास्ट इन्स्पिरेशन घेऊन ते आतमध्ये औषध जायला पाहिजे. तसंच ओढायचं पंप जे स्पेशली आपण लहान लेकरांना किंवा वयस्करांना देतो, त्याच्यात कॉर्डिनेशन महत्वाचं नसते, त्याच्यात स्लो ब्रीदिंग इम्पॉर्टंट असते आणि बऱ्याच वेळेस आपण एक स्पेसरचं यूज त्याच्यासोबत करायला पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजीमध्ये सिंक्रो ब्रीथ नावाचे इन्हेलर्स आहेत जे हे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह करतात. पण या व्हिडिओद्वारे मला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला किंवा तुमच्या फ्रेंड्सला कोणाला अस्थमा आहे आणि इन्हेलर ओढायची गोळी प्रिस्क्राईब केलेली आहे, तर ती कशी घ्यायला पाहिजे हे व्यवस्थित जाणून घ्यायला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय त्याचं जे पूर्ण इफेक्ट आहे ते होणार नाही. थँक्यू. धन्यवाद.